हॅलो 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 या ठिकाणी बघा पुन्हा एकदा अरे लय लोक आहेत बस झाली एवढी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा बाणाचा मुजरा बाणाचा मुजरा बाणाचा मुजरा या ठिकाणी पहिल्यांदा खरंच तुमचे आभार मानतो. आमचे चाळके ग्रुप शिकवली ही पोरं आमच्या खेड्यात आले का हे आमचे घाणेकोटवाले पण आले हे बरीचशी लांबण्या लांबण्याची लोक आजची बारी या ठिकाणी बघायला आलेले आहेत. सगळ्यांना काहीतरी आशा होती सगळ्यांना अशी आशा मोठ्यातली होती की आज काहीतरी ह्यांचा झोंबाटलाय मोठा होणार आहे कारण रात्री पण लय जोरात झाला हो. पण विषय कसा माहितीये का आज मी बघाशी काय बोललो मी त्यांची बायको आहे ना ते माझं पतिदेव आहे ना बुवा अजून पण म्हणतोय ही इज माय हजबंड विकास शेठ लांबरे आणि म्हणून संसार आहे नवरा बायकोचा बरोबर ना. आज मी त्यांची बायको होती माझा नवरा मग रोज रोज विषय कसा गणपती बसणार नाही मुंबई बसणार आमचा आरेला कार्य बायकोने केला आरे तर नवरा करतोय कार्य सगळा चालूच आहे तोच. पण कुठंतरी असा वाटला चला घटस्फोट व्हायच्या आधी बायकोने पण सावरलं पाहिजे नवऱ्याने पण दोन भावाला मागं आलं पाहिजे. घटस्फोट झाल्या विचारायचा कोण या नवऱ्याला तरी कोण विचारलं ह्या बायकोला तरी कोण विचारत म्हणून दोघांनी पण म्हणलं कासरस बोललं चला नाही. आज आपला भांडण विषय कसा आहे बघा आज दसऱ्याच्या दिवसाला दिवस आहे चांगला गोड. आज दसऱ्याच्या दिवशी ही माझी पद्मावती पावली काय रे पोरांनो आज दसऱ्याच्या दिवशी ही माझी पद्मावती पावली आणि आज माझी आणि या बुवाची भावकीर्ती करणार पाण्यात वावली पाण्यात वावली पाण्यात वावली. नाही विषय कायच व्हायचा माहितीये ते काय मग कसे होतं म्हणतात बुवा मला एवढा बोलता देव बाप्पा तुमचा कान कापल आणि जर जास्त काय बोललं तर तुमचा अजून काय काय कापल. बुवा मी तुमच्यापेक्षा छोटा आहे लहान आहे ना मी तुमच्यापेक्षा छोटा आहे तुम्ही माझ्यापेक्षा मोठा आहो मग देव बाप्पा माझा कापला तर कापू द्या कारण माझा लहान आहे कान तुमचा माझ्यापेक्षा मोठा आहे कान तुम्ही माझ्यापेक्षा मोठा हो मी आपला बाबू आहे बारका मग देव बाप्पा माझा नाही कापायचा देव बाप्पा पहिला तुमचा कापल आणि जास्त जर बोललं तर अजून कुठला कुठला कापल तो तुम्ही ठरवा बुवा. आणि म्हणून बुवा मगाशी म्हणाले आल्या आल्या पण नाही आज माझ्या नवऱ्यानं बारी लई चांगली केला नाही मग आता नवऱ्याच्या पायावर पाय मला द्यायला हवा. आता जर नवऱ्यानं जर काय करणारं काढल्या नाही कर काढला नाही तर बायकोन पण कशाला काढावं. पण आपला तरी पण लोक थांबलेत ना एवढी पेट्रोलचा त्यांचा पैसा थोडासा खर्च झाला तो वसूल करायला पाहिजे. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे आमचे बंधू दिलीप दादा तावडे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शक्तिवले शाहीर आदित्य दादा खांडेकर अडूर गुहागर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आशिष जयवंत वने राजेश भाऊंचे चाहते आहेत आणि कोकणाचं गाणं झालं पाहिजे परत एकदा 251 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सार्थक सुची बुवाने तो सर्वांनी तुम्हाला ती गोष्ट सांगितलेली आहे आमचा कार्यक्रम उद्याचा पावसामुळे आयोजकांनी कॅन्सल करण्याचा विचार त्यांनी केला होता पण देवानं कौल डाव्याने आणि उजव्याने चांगला दिलाय म्हणून उद्या आमची वारी मार्गात होणार आहे पोरांनो. सर्वांनी त्याची नोंद घ्या. आता ऐका बुवा मगाशी म्हणाल घेतो कोकणातला घेतो तुम्ही काय फक्त तिथं नीट बसून राहा गाणा घेणार तुम्ही काय काळजी करायची नाही. तर बुवा काय मगाशी म्हणाले की म्हणतात माझे प्रतिस्पर्धी शाहीर 7 सुरांचा बादशाह बुवा. आता 7.5 बोलायला लावू नका नाहीतर तुमच्या 5वीला पुजलेली ही 7.5 आहे कारण आपल्या बाऱ्या आहेत 5 एक झाली कॅन्सल आहे ना आजची 4थी उद्याची 5वी म्हणजे ह्यांची 5वी कुणी पुजणार मग 7 नाही बुवा अर्धा सूर वाढवा 7.5 7 आणि अर्धा बुवा 7.5 होतात मग तुमच्या 5वीला पुजलेली ही 7.5 आहे बुवा असू द्या. दुसरा विषय बुवा म्हणतात भेंडी नाटकात ते काय नामोरे बोलते आणि सबको बोलते बुवा तुम्हाला लई नाही सोडते
तुम्हाला लय सोलते बुवा, पण काय माहितीये आज माझा तोंड मी थोडासा खोलते पण जरासा बंद केलाय, नाही तर तुम्हाला लय सोलते बुवा मी. आणि म्हणून चला असू द्या. वा वा म्हणतात काय रे मामा काय नाराज आहेत काय भाच्या बुवा? तुम्हाला अंदाज नाही, माझं मामा लय येडा आहे, म्हणजे लय मध्ये लय सटको आहेत बुवा. इथं तुमची वरात लांजात जरी पोचवायचं बोललं तरी काय माझं मामा कुठं कमी पडणार नाही बुवा. एक वेळ नाद भाच्याचा करा, एक वेळ नाद भाच्याचा करा, पण मामांच्या नादाला लागायचा बुवा, खोटा बोलायचा. ए बरण सशाची पाठ, सशाची पाठ दिसते कशी मऊ, सशाची पाठ दिसते कशी मऊ. ए बोलानो चेक द्या बोले. आणि म्हणून बक्षीस आलंय चित्तर ग्रुप कळवंडे किंजरवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चित्तर बैलावरनं गाणं झालं पाहिजे नांगरणी स्पर्धेचं. निश्चित या ठिकाणी मामा रेडिओवर. आणि म्हणून ऐका विषय कसा बघा, एक चांगला गमतीदार विषय देतो. अबोवानी बारी सुंदरच केलेली आहे शास्त्रात, पण आता लोक एवढे थांबले. एक काल्पनिक विषय देतो बुवाना. देव ना, देवना रे बोरानो, झोपलं नाही ना, नक्की ना बुवा. आता विषय कसा माहितीये, तुम्ही मामांचा विषय काढला बस आहे. आता मी त्यांचा भाचा, ही माझा मामा. माझ्या मामांकडे रेड्याच्या झोंब्या लय भारी होतात ना इकडे झोंबे आपल्याकडं. मार्ग तमाने म्हटलं की झोंब्या माझा काय नाद खोडा अगदी बुवा. इकडं झोंब्या लय रेड्यांच्या भारी होतात. तुम्हाला कदाचित रेड्यांचा अजून अंदाज नाही, कारण तुम्ही फक्त गाई आणि बैलच बघितलं आहे. एकदा बुवा इकडे या आणि रेडा फक्त एकदा बघून जा. विषय बुवाना लय भारी लावलाय. कसा आणलाय बघा, त्यांना काल पण दिलाय थोडासा डोस, कारण आता ते बोलत ना ती म्हणतात मामा नाराज आहेत. मामा बुवा माझं सगळं रेड्यावाला आहे तिकडं. आवाज जाताना एखादा अंडील भाता रेडा आवाज गाडी टाकून घेऊन जावा. विषय कसा आणला बघा. अरे पाण्यात म्हैस बसली, ऐका, पाण्यात म्हैस बसली, लांभोऱ्या रेड्याला दिसली. म्हैस बसली होती पाण्यात, हा रेडा भोरा. मी बुवाना बोलत, बुवा म्हणतील मला रेडा म्हणला, मी हाय काला पण मला भोरा म्हणला. बुवा तुम्हाला बोलत नाही. म्हैस बसली पाण्यात, रेडा होता लांब तिकडे, भोरा रेडा होता लांब. त्याला बघितला म्हैस, मग ते जाऊन बघतो चला भाईना जॅकपॉट लागला तर लागला. आला म्हशीच्या जवळ. म्हैस पण थोडीशी होती आगाव माझ्यासारखी आहे ना. मग पाण्यात म्हैस बसली, त्या लांभोऱ्या रेड्याला दिसली. रेड्याला वाटला म्हशीच्या जवळ गेल्यावर काहीतरी आपल्याला थोडासा तरी भेटल परसाद. मशीन बरोबर गेम केला कसा बघा रेड्याचा. अरे पाण्यात म्हैस बसली, लांभोऱ्या रेड्याला दिसली. मग औदसयाला सुचली, कुणाला रेड्याला होता लांब, लांबनाचे भन आला जवळ म्हशीला बघितल्यावर. अरे औदसयाला सुचली. म्हैस पण होती आगाव, तिने पण सम सांगितलं माझ्याजवळ आलायच नाही, हे तुझा गेमच कसा करतो बघ. मग औदसयाला सुचली. म्हशीने पण काय केला, म्हैस ढ्यांगात याच्या घुसली. म्हैस बसली, लांभोऱ्या रेड्याला दिसली. अहो पाण्यात म्हैस बसली, लांभोऱ्या रेड्याला दिसली. औदसयाला सुचली, मग औदसयाला सुचली. म्हैस ढ्यांगात याच्या घुसली. पाण्यात म्हैस बसली, लांभोऱ्या रेड्याला दिसली. अहो पाण्यात म्हैस बसली, लांभोऱ्या रेड्याला दिसली.
मगाशी म्हटलं बुवा अहो नमान करू नका, नमान करू नका. बुवा म्हणतात बाकीच्यांना काय प्रॉब्लेम नाही, पण ह्यांनाच नाही मोठा प्रॉब्लेम आहे. बुवा मला तुमच्या नमानाचा, नमान पण माझ्याच कोकणातील लोकांना, शक्ती तुला पण आपलाच आहे. फक्त माझा मुद्दा एवढा आहे, ही जाकडी आहे की नाही याच्या 4 गाणी आपण बोलतो ना. मग एक काम करा बुवा, तुम्ही जर शक्ती तुला नमान आणताव ना तर उद्या नमानात तुम्ही जाकडीची गाणी बोला बघू. काय बोला दादा, हा चालेल काय? हा चालेल काय? कोणाच्या उराव कोण बसला तर जमाल काय सांगा ना. तुम्ही नमानात शक्ती तुऱ्यात नमान आणताव ना, काय होत आणखी दादा, शक्ती तुऱ्यात बुवा नमान करतात ना, मग तुम्ही उद्या नमानात शक्ती तुरा करा बघू. बघू द्या मला. असं नाही बुवा, म्हणून तुम्हाला सांगितलं. पण होतंय कसं माहितीये का, यांचा झालंय कसा, बुवांचा गण पण फेमस आहे. नाव गाण्याचं गोंदाईचं, गणाला पौत बांधायचं. या 2 फरमाईशवरती हे बुवा मोठे झालेले आहेत. आणि मग आता बोलायला काय राहत नाही म्हणून ते मध्ये नमान आणतात. तेवढा आपला टाइमपास होत आहे ना, बेल जातो निघून, म्हणून बुवा आणतात नमान. म्हणून सांगतो बुवा नमान पण आणा, पण सामान पहिला जपालून ठेवा असं. आणि म्हणून दुसरा विषय या ठिकाणी आणला बघा कसा तो. हा विषय आहे बुवा, ही मंडळी आहे जाणकार. आणि विषय काय झालाय, आज तुम्हाला जास्त काय आगाव बोलणार नाही. तुम्ही मग असे बोललो तसं कमरेच्या वर पण नाही, कमरेच्या खाली पण नाही, अगदी मध्येच बुवा सगळा. म्हणून बुवा विषय आहे शास्त्रातला. तुम्ही वाचक आहात, जाणकार आहात. फक्त बुवा जी बाजू मी माझी मांडतोय ती तुम्ही स्वतःवरती ओढून घेऊ नका बुवा. विषय आहे विष्णूने केला वराह अवतार धारण. वराह म्हणजे पोरानं डुक्कर, बरोबर ना. संस्कृत मधला शब्द आहे वराह, पण वराह म्हणजे डुक्कर. आता बुवा पण काडतूस टाकत होतं, पण ते काडतूस आज नाही पोहोचलं माझ्यापर्यंत. मग विषय कसा आहे, विष्णूने केला डुकराचा अवतार धारण केला, बरोबर ना. मग पृथ्वी देवीला पादात आणण्यासाठी विष्णू गेले असता पृथ्वी देवी विचार करते की मी एवढी तर सुंदर आहे, दिसायला एवढी रूपवान, हा डुकराचा अवतार, हा प्राणी नक्की हाय तरी कोण. मग विषय कसा, पॉपकॉर्न तुम्हीच खावा. विषय कसा आणलाय बघा, अहो लागला हा पाठी बाईच्या साठी. विषय बघा, श्री विष्णूनं अवतार घेतला डुकराचा, वराहाचा, पृथ्वी देवीला बघून. विषय बुवा कसा आणला बघा, तो लागला तिच्या माग. विषय का, अहो लागला हा पाठी बाईच्या साठी, जशी पृथ्वी फिरते चक्राची. आता पृथ्वी देवी म्हणते मी दिसायला एवढी सुंदर, आणि हा नक्की माणूस आहे तरी कोण. नाही भुलणार नार मी शुक्राची, नाही भुलणार नार मी शुक्राची, आहे अवलाद ही रान डुकराची. भुलणार नार मी शुक्राची, आहे अवलाद ही रान डुकराची. नाही भुलणार नार मी शुक्राची, आहे अवलाद ही रान डुकराची. नाही भुलणार नार मी शुक्राची, आहे अवलाद ही रान डुकराची. शुक्राची फुलणार नार मी शुक्राची, ही अवलाद हैराण डुकराची. फुलणार नार मी शुक्राची, ही अवलाद हैराण डुकराची. नाही भुलणार नार मी शुक्राची, ही अवलाद हैराण डुकराची. नाही भुलणार नार मी शुक्राची, ही अवलाद हैराण डुकराची. लागला हा पाठी बाईच्या साठी, लागला हा पाठी बाईच्या साठी, कशी पृथ्वी फिरते चक्राची. बक्षीस आलेलं आहे प्रेम गावणं दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि परत मित्रांनो फरमाईश आली कोकणाच्या गाण्याची, घेऊ ना हे परत खाली बसा. कोकणाच्या गाण्याची फरमाईश घेऊ ना, बक्षीस आलेले आहे 200 रुपयाचं, ऐका. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो हे गाणं सर्वांच्या माहितीसाठी सांगतो. माझ्या घरामध्ये एक दुःखद घटना घडली. माझे आजोबा
या जगाचा निरोप घेऊन स्वर्गवासी झालेत आणि म्हणून ते गाणं लिहिलेलं तर रेकॉर्डिंग करायचं तसंच राहून गेलं. पण या दिवाळीच्या अगोदर आपण ते गाणं रेकॉर्डिंग करतोय आणि ते गाणं आपण सोडून देतोय आणि त्या गाण्यामध्ये रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या आपल्या तिन्ही जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश असणार आहे. आणि म्हणून गाण्याचं बघा जे लिखाण जे केलेलं आहे माझ्या गुरुवर्याने, कसं आता आपल्या जिल्ह्याच्या तालुक्यात किती 9, प्रत्येक जिल्ह्याचा मतदारसंघ वेगळा आहे. आपण म्हणतो दापोली, मंडणगड, खेड, बरोबर आहे ना. इकडं गुहागर येतोय, चिपळूण, संगमेश्वर, तिकडे रत्नागिरी, लांजा आणि राजापूर. काय नाव आलं म्हणून म्हणायचंय विषय का रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, कोकणाची माशा वाढली अशान, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, अरे रत्नागिरीला राजापुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण येते नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते नंबर. सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर, सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर, साक्षात तोयाचा मित्र, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते नंबर. वडे सुंदर विषय ठेवला स्तवनाचा, सुंदर विषय ठेवला. आई पद्मावतीला त्यांनी स्तवन समर्पित केलं. पण भाऊ मला तुमचा एकच काही कळत नाही. आता तुम्ही जी चाल गायली स्तवनाला, जसा गुलाब बोलतो या चाल आहे उठाव, उडती चाल आहे. अगदी सुंदर गाणं लिहून ठेवलंय आनंद शिंदेने. जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला, भीमावडी न बोले रामू रामू रमाईला. ती चाल स्तवनाला असू द्या आणि त्यांच्या परीने गायलं. शाहिराणी सुंदर विषय घ्यायला होता गाण्याचा भाग त्यांनी मला द्यायला सांगितलं. पण बुवा खरं सांगतो, खोटा बोलणार नाही, तुमच्या गाण्याची चाल मुळातच मला काही कळली नाही. मग शाहिराणी स्तवन गायलं होतं, आता मी चाल गायली त्याच्यावर. आता मी विषय कसा देऊ कसा आणलाय बघा. विषय असा आहे मित्रांनो, शाहीर विषय असा आहे की द्रोणाचार्याने जो त्यांचा शिष्य होता एकलव्य, त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी एक कुत्रा पाठवला होता. द्रोणाचार्याने आपल्या शिष्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी एक कुत्रा पाठवला होता. त्या विषयाला धरून बुवा विषय कसा आणलाय बघा. तुम्ही उगाच स्वतःवरती ओढून घ्यायचा नाही बुवा, कारण मी आज बुवा तुमचा मान सन्मान आणि हा भाचा आलाय मामांकडे, माझ्या मामांचा पण मान सन्मान ठेवून बारी करतोय. मगाशी म्हटलं मामा भाच्यावर नाराज नाही, एक मेल नाद करा भाच्याचा, पण मामांचा नाद करायचा नाही बुवा. आणि म्हणून विषय कसा आणलाय बघा. सांगा कुणीर पाठवलं या वाटेव मुत्र्याला. बघा कुत्रा हा असा प्राणी आहे, दत्तगुरूंचं वाहन आहे, दत्तगुरूंचा तो लाडका प्रिय प्राणी आहे. पण आताचं कुत्र नवीन गाडी जिथं दिसेल ना सगळं तिथं ढ्यांग नेमका वर करतात. म्हणजे मी बोलते म्हणून नाही, पण बघा कुत्रा त्याला वाटला ना आता मला सोला झाले, तो नवीन गाडीचा टायर बघूनच तो करणार त्याचा काम तमाम. मग कुत्रा कसा वाटेवर ढ्यांगांवर आहे ना, म्हणून म्हणतोय सांगा कुणीर पाठवलं या वाटेव मुत्र्याला. मग द्रोणाचार्यांनी कोणाला पाठवलं होतं? एकलव्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी कुत्र्याला. आता एकलव्य समजून गेलाय, याला कुणी पाठवलं मला काय माहिती नाही, पण मी पक्क्या गुरुचा चेला आहे म्हणून एकलव्य का सांगतोय का. सांगा कुणी पाठवलं या वाटेवा मुत्र्याला, आज सोडणार नाही मी, अरे आज सोडणार नाही मी या भुकणाऱ्या कुत्र्याला, आज सोडणार नाही मी या भुकणाऱ्या कुत्र्याला, आज सोडणार नाही मी या भुकणाऱ्या
तपस्या पाहून माझी तपस्या पाहून माझी तपस्या पाहून मन ठेवीन लावून नाही देणार साबून नाही देणार जाऊन नाही देणार जाऊन गाव टाकून वेचीन मी या हरामी भित्र्याला गाव टाकून वेचीन मी या हरामी भित्र्याला आज सोडणार नाही मी या भुकणाऱ्या कुत्र्याला 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 सांगा कुणीला पाठवलं या वाटेव मुत्र्याला सांगा कुणीला पाठवलं या वाटेव मुत्र्याला आज सोडणार नाही मी या भुकणाऱ्या कुत्र्याला 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 परत कोण म्हणालं नाक करते काय भेंडी गोवा भेंडी गवार दोडका चिबडा काकड्या तवसा तुम्हाला काय हवाय तर तुमचा आपला तुम्हीच घ्या इकडं तवसील आणि चिबडा लय मोठी मोठी आहेत गोवा आणि म्हणून विषय त्यांच्या गवाडीला आता भाग द्यायला पाहिजे आहे ना कारण त्यांच्या गाण्याची काही मला चालच कळली नाही आता त्यांनी गायली ती त्यांना पण कळली का नाही देवालाच ठाऊक कारण बुवा मग असं वाटलं अरे मला माझ्या चाली आठवत नाही तर ह्याच्या काय देव पण त्यांनी मान्य केलं ना की बुवा काय करलंय या जर मस्क्या चालीचं सोडल्यावर ना मस्क्या चाली सोडल्या तर बुवा खरंच लय गांगारतं म्हणजे ते सुदूरबुदूर होतात त्यांना काही सुचत नाही की बोलू तरी आता काय मग आता विषय कसा आहे बघा बुवानी गवळण गायली निधी भिडबाना तोफ खाना रनात काढाडला आर महाड नाशिक मुखे पुण्यात माझा भिजला हो काढाडला हा त्यांनी गायल्या त्यांनी राजेंना मंदाला बोललं की मंदमाई शिकलेली नव्हती काय मंदमाई अडाणी होती बरं नंदा मंदा त्यांनी गवदाने आपल्या आणले ना असं द्या ऐका आग ये मंदा बंद कर धंदा उगाच उडायचं नाही किती उडवल्या शकण्या तरी तुला किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पाडायचं हाय आता शकणे आणि लकणे ह्यांनी कुठं आणले काय माहिती मला शकण्या म्हणतात सोगावली बुवानी विषय का आता ते म्हणाल उगाच उडायचं नाही अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पाडायचं हाय बरं हो तुमचा रेडा गावन आमची आपली म्हैस वाकडच राहू द्या व आमच्या गवळीला विषय आणला बघा कसा तो आणि याची मी गवळण राधा तुझ्या पाया पडायची नाही मी गवळण आहे आणि याची मी गवळण राधा तुझ्या पाया पडायची नाही राधे पुढे तू रडतोस काय काना या राधे पुढे तू रडतोस काय तुझा पाट सोडणार नाही राधे पुढे तू रडतोस काय तुझा पाट सोडणार राधे पुढे तू रडतोस का तुझा पाटा सोडणार नाही अरे राधे पुढे तू रडतोस का तुझा पाटा सोडणार नाही आणि याची मी गवळण राधा पाया पडायची नाही आणि याची मी गवळण राधा पाया पडायची नाही राधे पुढे तू रडतोस का तुझा पाटा सोडणार नाही अरे राधे पुढे तू रडतोस का तुझा पाटा सोडणार नाही अरे राधे पुढे तू रडतोस का तुझा पाटा सोडणार नाही अहो राधे पुढे तू रडतोस का तुझा पाटा सोडणार नाही दुसरा विषय बाबा कसे काय म्हणालं की काय रे बुवांच्या वेळेला असं बऱ्याच लोकांना आहे बुवा यांचा गैरसमज आहे की लोक जर वराडली तर मग त्या भावनेच्या भरात आपण म्हणजे बुवा असू द्या किंवा मी असू द्या एकदा लोक बाहेर न भरती बुवा बारीक खदलव की बुवाला राहत नाही भान मग त्या भानात बुवा होतात बेभान आणि मग तोंडातून जे जायला नको ते पण जातं आणि जे हवं ते पण जातं शब्द हा मित्रांनो अशी गोष्ट आहे की बंदुकीच्या गोळीसारखा जर एखादा तोंडातून शब्द गेला की तो परत माघार घेता येत म्हणून बुवा लोक शांत आहेत ना आज त्याला शांतच राहू द्या कारण ही लोक जेव्हा वरडतील जेव्हा वरडतात तेव्हा बुवा त्याचा परिणाम काय होतात हे रात्री तुम्ही पण अनुभवलंय आणि मी पण अनुभवलंय बुवा आणि म्हणून अरे शंभू महादेव मोठा जती त्याची अर्धांगीण पार्वती तीच यरमाळ्याची सती न येडू तोंडरावर गणपती काय रे बरं हे आपल्याकडे पद्धत आहे ना समजा हा झोमीचा मैदान आहे
इथं जर रेडं झुजलं नाही मग पब्लिक म्हणतो ह्याच्यात काहीतरी गोम आहे. ह्याच्यात रेडा घ्या रेडा घ्या वरच्या सोंड्या, असा तुम्हाला सांगतोय. वरच्या खालच्या सोंड्या का वरच्या सोंड्या द्या म्हणून म्हणतोय. ऐका विषय कसा आहे. सीतामाईला घेऊन गेला रावण आहे ना, सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. आणि लहानपणी आपण तो पुस्तक सगळ्यांनी वाचलेलं पण आहे. सीतामाईला पळवून घेऊन गेला रावण. सीतामाईच्या शोधात मारुतीरायानं आपल्या दासाला म्हणजे प्रभू रामचंद्रांना शब्द दिला की देवाचे देवा सीतामाईला पळवून नेलं रावणानं, पण तुम्ही काय काळजी करू नका, तिला सुखरूप आणण्यासाठी मी जातोय आणि शब्द देतो सीतामाईला परत घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. आता रावणाकडे गेले प्रभू मारुतीराया. पण रावणाने पण विचार केला, अरे हा माणूस नक्की हा प्राणी असा हाय तरी कोण आहे ना. प्रभू म्हणजे मारुती राहायचं हनुमंत राहायचं ते रुपड होतं एका माकडाचं, बरोबर ना. मग विषय कसा बघा. मारुतीराया गेला सीतामाईला शोधायला, शोधत 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 समोर बघतो तर रावण उभा आहे. प्रभू मारुतीरायाने ओळखलं की हाच रावण असावा. मग त्याला मारुतीराया काय म्हणतो ऐका. अरे होईन राणा तुम्ही वर चढ 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 ओ नंबरानो चढ. होईन राणा तुम्ही वर चढ असं घालून आलोय साकड. माझ्या देवाला साकडं घातलंय, जातोय तो रिकाम्या हाताने परत येणार नाही, सीतामाईला घेऊनच घरात परत येईल म्हणून म्हणतं. होईन राणा तुम्ही वर चढ असं घालून आलोय साकड. रावणानं बघितलं हा प्राणी कोणतरी वेगळा दिसतोय. रावण म्हणतोय, रावणाला सांगितलं मारुतीरायानं या होईन राणा तुम्ही वर चढ असं घालून आलोय साकड. आता रावण म्हणतोय मारुतीरायाला, अरे तुझ्यासारखी आणि माकड. रावण मारुतीरायाला काय म्हणतोय, तुझ्यासारखी आणि माकड सांग माझं करतील काही वाकड. तुझ्यासारखी आणि माकड सांग माझं करतील काही वाकड. तुझ्यासारखी आली माकडन सांग माझं करतील काय वाकड. तुझ्यासारखी आली माकडन काय माझं करतील रे वाकड. होईल रणात मी वर चढ असं घातलंय मी साकड. होईल रणात मी वर चढ असं घातलंय मी साकड. तुझ्यासारखी आली माकडन काय माझं करतील रे वाकड. तुझ्यासारखी आली माकडन काय माझं करतील रे वाकड. आहे दुनिया माझी दिवाणी र, केली साऱ्याची मी धुळदाणी र. गेली साऱ्याची मी तुळधाणी रे, गेली साऱ्याची मी तुळधाणी रे. तू समजू मला अडाणी र, किती जणांचं काढलंय पाणी र. किती जणांचं काढलंय पाणी रे, किती जणांचं काढलंय पाणी रे. तुझी चालणार नाही धडपड बघ कशाला तू वाकड. तुझी चालणार नाही धडपड बघ कशाला तू वाकड. तुझ्यासारखी आणि माकड तुझ्यासारखी आणि माकड सांग माझं करतील काय वाकड. तुझ्यासारखी आणि माकड सांग माझं करतील काय वाकड. तुझ्यासारखी आली माकडन सांग माझं करतील काय वाकड. तुझ्यासारखी आली माकडन सांग माझं करतील काय वाकड. होईल रणात मी वर चढ असं घातलंय मी साकड. होईल रणात मी वर चढ असं घातलंय मी साकड. तुझ्यासारखी आली माकडन काय माझं करतील रे वाकड. 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 हो. दुसरा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न उत्तराचा. दोन्ही माझ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न वारंवार करतात शाहीर, पण उत्तर तुमचं चुकीचंच आहे बुवा. आता राहिला विषय बुवांचा आकडीचा आणि कोयतीचा. शाहिरांना माझ्या पद्धतीनं 2-3 वेळा मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण जल्ली त्या आकडीत कोयती अडकून राहिले कुठं त्याचा काय अजून पत्ता लागत नाही. शाहिरांना उत्तर दिलंय, आता ते त्यांच्या ग्रंथानुसार उत्तर बरोबर येत नाही. त्यात आता काय घरच्या देवाची लढ आहे. उजवाच फक्त कौल होतो. जेव्हा कौल उजव्या आणि डाव्यान होतो तेव्हाच घरातला देव पण पावतो. पण कौल फक्त होतोय उजव्यान, आकडीत ना कोयतीच काय बाहेर निघाय मागत नाही. झालंय सगळं वनवास पोरानं. आणि म्हणून ऐका, मगाशी फरमाईश आलेली आहे माझ्या खेड तालुक्यातून सुद्धा आमचे घाणेकुंडची मंडळी आलेली आहे. घाणेकुंडाला कुठे गेलं ना पोरानो, कुठं हा मग तेच देवाचा गाणं आहे. ऐका विषय येलाच लावा. अहो
घाणे कुंडगावच्या गावदेवीचा माझ्या घाणे कुंडगावच्या गावदेवीचा अहो महिमा गाऊया गाऊया वाद जाईला त्या झोलाईला वाद जाईला झोलाईला देव केदारनाथा पाहूया वाद जाईला झोलाईला देव केदारनाथा पाहूया वागदाईला लोलाईला देव केदारनाथाला पाहूया वागदाईला लोलाईला देव केदारनाथाला पाहूया घाणे कुंडगावच्या गावदेवीचा अहो घाणे कुंडगावच्या गावदेवीचा महिमा गाऊया गाऊया वाद जाईला झोलाईला केदारनाथाला पाहूया वागदाईला झोलाईला केदारनाथाला पाहूया वागदाईला लोलाईला केदारनाथाला चला पाहूया वागदाईला लोलाईला केदारनाथाला चला पाहूया आणि म्हणून बघा बुवा खऱ्या अर्थानं आपला झोंबाट वाढत 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 एवढा गेला की शेवटी तर बुवा विषय कसा माहितीये म्हणून मी आज स्वतः पण ठरवलंय कारण विषय कसा आहे बारी करत असताना आमची युट्यूबमध्ये ऋषी सर्व हजर असतात तिथला जो आलेला पब्लिक आहे त्यांना त्या गोष्टीची मजा वाटते पण उद्या ती बारी ज्यावेळेस युट्यूबला जाऊन पडते तेव्हा सबंध कोकण मित्रांनो ती बारी बघत असतो म्हणजे बुवान इथं जरी किती चांगला गायला तरी त्याला उद्या 10 शिव्या देणारी लोक पण आहेत काय डावा होतात किती जीवाचा रान करून बुवान गाव द्या तरी शिव्या काय लोकांच्या चुकलेल्या म्हणजे ह्या नाचाच्या बुवाला ढोलकीसारखा मार आहे दुसरीकडनं चांगलं बोललं तरी वाजवतात वाईट बोललं तरी इकडनं पण वाजवतात म्हणून आजपासून ठरवलंय परमेश्वराच्या कृपेनं ह्या रसिक राजानं अगदी कमी वयात मोठं नाव दिलं आणि म्हणून उगाच लोकांच्या नजरेला वाईट होण्यापेक्षा काहीतरी सावकाश जावा मरानो गाड्या आहेत म्हणून उगाच यमाच्या रेड्यासारखे त्यांना पलवू सावकाश जाऊ आणि म्हणून विषय हा चित्तर ग्रुप आहे ना चित्तर ग्रुप गाणं आले नांगरणी स्पर्धेचं बैलाचं नाव आहे चित्तर घ्या होते नांगरणी स्पर्धेत बैलगाडी स्पर्धेत नेहमी करतो इतिहास नवा त्या नांगरणी स्पर्धेत ज्याचा इतिहास आहे नवा चर्चा होते गावोगावी चर्चा होते गावोगावी आमच्या चित्तरची हाय हवा चर्चा होते गावोगावी आमच्या चित्तरची हाय हवा बघा होते गावोगावी आमच्या चित्तरची हवा बघा होते गावोगावी चित्तर बैलाची हवा या नांगरणी स्पर्धेत रोज इतिहास करतो नवा या नांगरणी स्पर्धेत रोज इतिहास करतो नवा चर्चा होते गावोगावी चित्तर बैलाची हवा बघा होते गावोगावी चित्तर बैलाची हवा बघा होते गावोगावी चित्तर बैलाची हवा बघा होते गावोगावी चित्तर बैलाची हवा आणि म्हणून रात्र थोडी सोंगफार मित्रांनो या ठिकाणी माझी बारी ही जवळजवळ संपण्याच्या मार्गावरती आलेली आहे विषय आहे जागर आहे चालू आदिमायेचा जागर आहे माझ्या माय माऊली पद्मावतीचा आणि म्हणून हा जागर या ठिकाणी माझ्या माऊलीचा देत मांडतोय आदिमायेची बाजू आहे श्रेष्ठ करतोय जागर गातोय माझ्या आदिमायेचा म्हणायचं आहे काय आई पद्मावती जागराला ये अगं आई पद्मावती तू जागराला ये आम्हा दर्शन दे ग दर्शन दे ग जागराला ये ग दर्शन दे ग जागराला ये ग दर्शन दे ग आई जागराला ये ग दर्शन दे ग पद्मावती जागराला ये ग आई पद्मावती
आई सोमसाई काल की वरदान आई सोमताई काल की वरदान आई सोमताई मी आलो तुझ्या सागराच्या पायी भोळ्या भक्तांच्या पाठी उभी राही भोळ्या भक्तांच्या पाठी उभी राही त्या भोळ्या भक्तांच्या पाठी उभी राही सारी संकट तू तारुणी नेग सारी संकट तू तारुणी नेग आई जागराला ये ग दर्शन दे ग जागराला ये ग तू दर्शन दे ग जागराला ये ग तू दर्शन दे ग मागे या गावाचा होतो सागर तुझ्या नावाचा होतो जागर तुझ्या नावाचा होतो जागर तुझ्या नावाचा काही व्यंकट आणि रावाचा साडे सोहळा हा भक्तिभावाचा गाले सोहळा हा भक्ती भावाचा गाले सोहळा हा भक्ती भावाचा साऱ्या लेकरांना सांभाळून घे ग ये आई साऱ्या लेकरांना सांभाळून घे ग आई सागराला ये ग दर्शन दे ग जागराला ये ग तू दर्शन दे ग जागराला ये ग तू दर्शन दे ग आई पद्मावती सागराला ये ग आई पद्मावती सागराला ये ग आई जागराला ये ग तू दर्शन दे ग 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 हो आणि म्हणून पुन्हा एकदा रात्र थोडी सोंगपार या ठिकाणी ज्या पद्धतीने मित्रांनो मला माझ्या दोन्ही फेऱ्यांसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिराला देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो गोवा पुन्हा एकदा या माझ्या संबंध पद्मावती नवतरुण सांस्कृतिक कला व क्रीडा मार्गाप्रमाणे खुर्द या माझ्या आयोजकांचे यजमानांचे या ठिकाणी आभार मानतो की या शाहिराला तिसऱ्या वर्षी सुद्धा ही संधी या ठिकाणी आपण दिली आपल्या ठिकाणी आभार मानतो या मुखातून मित्रांनो जे काही वेडेवाकडे बोल केले असतील ते तुमचंच एक लेकरू समजून जे चांगलं असेल ते तुम्ही घेणा वाईट असेल ते माझं मला परत करा शाहिराला पण एक सांगणार बुवा लहान भावासारखा आहे तुमच्या जो काही झोपाट आजवर झाला तो सगळा गंगेत वाहून जाऊ द्या बुवा आणि या मुखातून जे काय वाईट गेलं असेल ते माझं मला परत करा ती माझी चूक मी निश्चित पात्रात घेईन चांगलं असेल ते तुम्ही घ्या अशा आशा बाळगतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो सर्वांना एक नम्रतेची विनंती प्रत्येकाने आपल्या घरात जाताना मित्रांनो गाडीचा प्रवास आहे सावकाश जावा काळजी घ्या पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजानन महाराज की जय